आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमध्ये भक्तांचा महापूर येतो आणि हे जे आलेले भक्त आहेत ते केवळ दर्शन घेऊन पुढे जात नाहीत। पंढरपूरला यायचं आहे तर वारकऱ्यांसाठी पर्वणी असते, कारण वर्षभर लागणारं जे काही साहित्य आहे, गंध आहे, टाळ आहे, मृदंग आहे, विशेषतः गळ्यातली माळ आहे, या सगळ्या घेण्यासाठीची गर्दी ही मध्यरात्रीची आहे। म्हणजे चंद्रभागामध्ये स्नान केल्यानंतर किंवा मुखदर्शन घेतल्यानंतर, नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर जे वारकरी बाहेर पडतात, जे विठ्ठल भक्त बाहेर पडतात, ते अशा प्रकारे मध्यरात्री सुद्धा दुकानावरती गर्दी करतात। घरी देव अर्चा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं ते घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे जे विठ्ठल भक्त ते घाई करतात, किंबहुना गर्दी करतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण अशा या आकर्षक विठ्ठल मूर्ती आहेत त्या केवळ पंढरपूरमध्ये मिळतात। आणि त्यामुळं पंढरपूरला यायचं आहे तर केवळ दर्शन नाही, तर रोजच्या पूजा अर्चेसाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य घेण्यासाठी पुरुष मंडळी असेल, लहान मुलांना काही खेळणी असेल, अशा प्रकारचं साहित्य हे सगळी मंडळी खरेदी करतात। त्यामुळं वारकऱ्यांसाठी, विठ्ठल भक्तांसाठी जसं विठ्ठलाचं दर्शन ही पर्वणी असते, त्याप्रमाणे त्यांच्यासोबत एक संधी असते, ती म्हणजे अशा काहीतरी साहित्याच्या खरेदी करण्याची। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।